ताल से ताल मिला. आजपर्यंत मी तुझ्या पालन पोषणात काही कमतरता नाही ठेवली, पण आज तू आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून सर्व पालन पोषण धुळीला मिळवलंस. ड्रायव्हर काय झालं? साहेब माहित नाही, बघतो काय झालं ते. इथून कर्नाल किती दूर आहे? साहेब आपण कर्नालच्या बॉर्डर जवळच आहोत, पण गाडीमध्ये जरा मोठा प्रॉब्लेम झालाय. मेकॅनिक शिवाय ठीक नाही होणार गाडी. पण मी इतका वेळ वेट नाही करू शकत. साहेब मी करतो काहीतरी. दुसरी गाडीवाले इकडे लिफ्ट पण देत नाहीत साहेब या एरियामध्ये. हाय आकर्ष. हा भाऊ काय झालं? माझ्या गाडीला कशाला रोखलं तू? ते ऍक्च्युली माझी टॅक्सी खराब झाली. पुढपर्यंत लिफ्ट मिळेल? चल काय नाही, सामान घे. नील चौधरीची गाडी आहे. थँक्स अ लॉट ब्रो. ड्रायव्हर, हा साहेब. गाडीतून सामान काढ. वाव, ब्रो, मला हे असं जग फिल्म्सच्या बाहेर बघायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. आय मीन यार, लुक ॲट दिस ट्रीज. किती इंटरेस्टिंग आहेत. आणि हे फुल बघ, फारच सुंदर. मला नव्हतं माहित बायकांसारखी तुला पण शौक आहेत. वाव, काय फूल आहे. वाव, काय सुगंध आहे. वेल, तू लहानपणापासूनच हे सगळं बघत आलायस, म्हणून तुला या गोष्टींचं काही वाटत नसेल. हा ते तर आहे. नील, हा डॅशबोर्ड या मॉडेलमध्ये नाहीये. दिस इज कस्टमाइज्ड, राईट? अगदी बरोबर पकडलंस भावा तू. मित्र, या गाडीची अलाइनमेंट, म्युझिक सिस्टीम पासून सगळं काही मी समोर बसून लावून घेतलंय. मला मॉडिफाईड गाड्यांचा फारच शौक आहे यार. या बाबतीत आपण दोघंही सेम आहोत. काय बोललास भावा? तसं तू कोणती गाडी चालवतो रे? पर्सनली ब्रो, कॅडिलॅक चालवतो. पण घरी जी जी नवीन गाडी येते ना, टेस्ट ड्राईव्ह साठी घेऊन जातो. नील, अरे डोळे फुटले काय रे तुझे? 2 मिनिटं अगोदर थांबलं असतं तर काय बिघडलं असतं काय? उतर खाली, तुला देतो चांगलं गोल्ड मेडल. चल उतर. भाईची चूक झाली, माफी असावी. जा इकडून. अरे ठीक आहे तो. अरे तू पण काय त्याला बायकांसारखा घेऊन बसलास? सोडून दे त्याला. आता हे नको बोलूस की तुझा फोटो काढायला पाहिजे.
मान आलं पाहिजे तुला भावा. जीव जंतूची फारच प्रेम आहे तुला. ब्रो, प्रेम तर तुझं पण आहे, नाहीतर टेम्पोवाल्यावर ओरडला का असतास? अरे डायलॉग बाजी बंद कर तुझी. कर्नाला पोहोचायचं ना. अरे ये आता जाईल ते त्या घरी सोडतो काय? सुरिंदर, काय आई? काल बँकेतून तुझ्या नावाची कोणती चिठ्ठी आली होती, पण या घरातील तमाशे संपतच नाहीत बघ. विसरले द्यायला. हे घे. अच्छा, सुरिंदर कंवर, आपण सही केलेल्या पत्राची लेखी आठवण करून दिली जात आहे की मुक्काम पोस्ट सदर बग्गा साकीन कर्नाल येथील घर आणि शेतजमीन यावर तारण म्हणून कर्नाल राष्ट्रीय बँकेतून कर्ज म्हणून 5 लाख घेतले होते. आणखीन एक अडचण आली आता समोर. समजतच नाहीये काय करू आणि काय नको करू. सुरिंदर, आ? काय झालंय? काही अडचण आहे का? नाही आई, काहीच नाही. काही कसली अडचण नाहीये. ए बाळा, ये इकडे बस. बाळा, मानलं या वयात मला या डोळ्यांनी कमी दिसतं, पण आई आहे तुझी. तुझ्या कपाळावरील प्रत्येक आठी चष्म्याशिवाय पाहू शकते मी. आता सांग मला, काय झालं ते सांग. काय सांगू आई, 4 महिने झाले पगारच मिळालेला नाहीये आणि घरातले खर्च कमीच होत नाहीत, ते तर वाढतच चाललेत. बस त्यात ही बँकेची नोटीस आली आता. जर 15 दिवसांच्या आत त्यांचं व्याज जमा नाही केलं ना, तर बँकेत जी आपली जमीन तारण ठेवलेली आहे ना, बँक त्याच्यावर जप्ती आणेल. आता कुणाला काय सांगणार? माझ्याजवळ आता ही जमीनच शेवटची संपत्ती आहे. जर बँकेने तीच जप्त केली तर काही समजतच नाही आता. रोशनीचं लग्न कसं करणार? गोष्ट तर अडचणीची आहेच बेटा. एक काम का नाही करत? ते नीलचे आजोबा आहेत ना, त्यांच्याकडून थोडं कर्ज घे. अगं, हे काय बोलतेस तू आई? ज्या घरात मुलीला द्यायची आहे, आपण त्या घरचं पाणी सुद्धा पित नाही, आणि तू उलट कर्ज घेण्याविषयी बोलतेस? नाही, हे काम अजिबात होणार नाही माझ्याकडून. कुठला दुसरा मार्ग शोधायला लागेल आई. कसं वाटलं आमच्या शहराचा चहा तुला? इट्स प्रिटी गुड. एक मला पण दे रे. भाऊ, तू बोलला नाहीस कुठून आलेस ते? हो ब्रो, मी आता हे कुठे चालले काय करायला? त्यांचं लक्षण का ठीक दिसत नाही. अरे होय. हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो. येस मिस्टर मॅनेजर, हाऊ आर यू? नील भाऊ, राम राम. हा, राम राम. हे काट्यावाटे घेऊन कुठे चाललंय? मिस्टर जयसिंग, या शोमुळे कर्नालमध्ये बरीच गडबड झाली आहे. तुम्हाला परत यावं लागेल फॉर सिक्युरिटी रिझन. परत यायला लागेल? व्हाय? त्या आजूबाईने ना प्रत्येक गाडीचे चेकिंग करायला सांगितलंय. म्हणजे मुंबईच्या पोरांचा ना बॉर्डरवरच समाचार घेता येईल. म्हणजे ते मुंबईचं तिकीट ना स्वतःच काढतील. बरं नील भाई, मला एक गोष्ट सांगा, हा जो मुलगा तुमच्या सोबत आहे तो कोण आहे? तो कोणी का असे ना, काय फरक पडतोय? हे सगळं मी माझ्या रिस्कवर केलंय, तर माझ्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असेल.
तुम्हाला कर्नाल कॅन्सल करण्याची काही गरज नाही. पण सर डोंट वरी, आय मॅनेज. तो आमच्या शहराचा पाहुणा आहे, माझा पाहुणा आहे. अजून काय? बराच आवाज वाढायला लागलाय तुम्हा सर्वांचा. नील चौधरीला इतके प्रश्न विचारते? नाही नाही भाऊ, चप्पल मारा मला जर असं काही असेल तर. बस ते तुम्ही आजूबाईनं ओळखताच ना. या आजीला पण नवीन जोश आलाय काय त्या पोराला शोधायचा? आता उठसूट हेच धंदे करायचे ठरवलं काय त्याने? अच्छा नील भाई, कमीत कमी तुम्ही त्या मुंबईवरून आलेल्या मुलाचा फोटो तरी बघा. कदाचित तुम्हाला कुठेतरी दिसला तर. अरे भाई ना, तो फोटो छापलेला पेपर दाखव. हा बघा. अरे मला काही शौक नाही पेपर वाचायचा. आता काय उभे उभे फोटो काढणार माझा? चल निघा. चल बाबा. नील, हम्म. हे लोक कोण होते? अरे तू प्रश्न जरा कमी विचार यार. डोकं गरम झालंय माझं. डोकं खराब करू नको. ते सर्व सोड, तू बोल तुझं काय काम आहे कर्नाल मध्ये? बिझनेस? मी ना ऍक्च्युली बिझनेस साठी आलोय. मी उदयपूरचा आहे आणि इथे कपड्याच्या फॅक्टरीसाठी जागा बघायला आलोय. काय मस्त प्लॅन आहे. फॅक्टरी बड्या लोकांची भेट बड्या लोकांची झाली. चिअर्स टू दॅट देन. Cheers. हाच तो स्पॉट आहे. चल बाबा, तुझं डिकांटर आलं. या ब्रो. ब्रो, थँक्स लिफ्ट दिल्याबद्दल. अरे यार, अरे याच्या थँक्स काय एवढं? तू तर माझ्या भावासारखा आहेस. जर तुला या शहरात काय त्रास झाला ना तर मला नक्की सांग, ठीक आहे? शो, पण तू मला कॉन्टॅक्ट नंबर नाही दिलास. अरे भाऊ, या शहरात नील चौधरीचं नाव खूप आहे. कुठेही विचारलंस ना तुला घरापर्यंत सोडतील. तू या शहराचा रॉकस्टार आहेस. हा, बस असंच समजून जा. एक्सक्यूज मी. नमस्कार सर. हाय, माझं नाव आकर्ष जयसिंग, मुंबईहून. माझ्या नावाने रूम बुक असेल. माफ करा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्या नावानं कोणतंही बुकिंग नाहीये आणि सांगायचं म्हणजे इथे एकही रूम खाली नाहीये. व्हॉट? असं कसं होऊ शकतं? नाहीये बुकिंग. 3-4 दिवसांपूर्वीच कन्फर्म झाली होती. बुकिंग झाली असेल. समज आता बुकिंग कॅन्सल आणि आता नवीन बुकिंग नाही होणार. आता जा इथून निघून. हे असा पाहतोस का भाई? जा. उगाच आम्हाला इथं नवीन भानगड नको आहे. ऑर्गनायझर बरोबर बोललेला. कर्नाल मधली परिस्थिती ठीक नाही. तरी पण मी माझं काम इथे पूर्ण केल्याशिवाय नाही जाणार.
जर कोणी स्वर्गाचा ऍड्रेस मागितला ना तर मला इथलाच द्यावा लागेल. ते तर आहेच. मी ना उदयपूरहून आलो आणि मला राहायला जागा हवी आहे. तुम्ही सांगू शकता इथे कुठे राहायला जागा मिळू शकते का ते? आता तर 10-15 दिवस तरी लागतील. जरा ऐका, तुम्हाला राहायला इथे घर हवंय का? या. कदाचित मी तुमची मदत करू शकेन. रिअली? तुमचा हात पुढे करा. या. उजवा हात आणि दोन्ही एकत्र. ओ सॉरी. रुमाल आहे तुमच्याजवळ? ओ या. थँक्यू. वेलकम. अरे तर प्रभाकरला तर मी कालच घर घेऊन दिलं आपल्या दामोदरच्या दुकानापाशी. असं का? बऱ्याच दिवसापासून घर शोधत होता. एक्सक्यूज मी. हॅलो सर. नमस्ते नमस्ते. मी ना उदयपूरहून आलो आणि मला राहायला जागा पाहिजे. तुम्ही सांगू शकता इथे कुठे मला राहायला जागा मिळू शकते का ते? आणि डोंट वरी, मी पैसेही देईन. आता तर 10-15 दिवस लागतील. 10-15 दिवस. थँक्यू थँक्यू. कदाचित बाबाजींच्या अडचणीवर यांच्याकडून उपाय मिळू शकेल. मला यांच्याशी एकदा बोलायलाच हवं. ऐका जरा, तुम्हाला इथे राहायला घर हवंय का? या. कदाचित मी तुमची मदत करू शकेन. रिअली? या या. दॅट्स ऑसम. तुम्ही जरा इथे थांबा, मी आतमध्ये जाऊन बोलणी करून येते. शो. दीदा, प्रसाद. दे अंडे. सुखी राहा. कमीत कमी जोपर्यंत तू आहेस ना, म्हातारपणी महादेवाचा प्रसाद तर मिळणारच. नाहीतर मी गेले त्याला जमाना होऊन गेला. म्हणून तर मी सांगते तुम्हाला, मोतीबिंदूचं ऑपरेशन करा आणि माझ्यासोबत रोज मंदिरात येत जा. पण तुम्ही तर ऐकतच नाही. तू तर काही बोलूच नकोस हा पोरी. माझ्या आईला जर काही झालं ना तर चांगलं नाही होणार. ए कम्मो, सगळ्यांना आपल्यासारखं नको समजूस. स्वतःकडे बघ. जेव्हा पाहावं तेव्हा चरत बसते नुसती. बाबाजी, प्रसाद. बाबाजींना काय सांगू? कसं त्यांच्याशी त्या भाडोत्रीबद्दल बोलू मी? काय झालं? बाबाजी, ते मला विचारायचं होतं की वरच्या खोलीची साफसफाई करू का? कर ना. यासाठी मला विचारायची काय गरज आहे? नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की काय आपण तिथे भाडे करू नाही ठेवू शकत का? कारण वरची खोली रिकामीच असते, म्हणून त्यासाठी. अगं माझ्या बापाने सगळं आयुष्य घालवलं कर्नालमध्ये आपली इज्जत कमवण्यासाठी, आणि ही 2 मिनिटात बर्बाद करेल. हे खोली भाड्याने देणारे म्हणे. पण बुवाजी, बाबाजींना तर बस. हे बघा, लाडक्या राणीचा नवीन ड्रामा. घराचा आश्रम करेल, बाहेरचे लोक येऊन राहतील.
याच्यात आश्रम होण्याचा प्रश्न कुठे येतो मम्मी? तसंही उंदीर घर करून राहिलेत पावसात. त्यापेक्षा चांगले की कोणी माणूसच येऊन राहील. तू बोलतेस ते ठीकच आहे मुली. अरे सुरिंदर, 4 पैसे तर येतील ना घरात. हो ग अम्मा, तुला कधी चुकीचं वाटेल तुझ्या लाडकीचं म्हणणं? अगं भावाने कधी कुठे कमी पडू दिलंय का या घरात? अगं चांगलंच काम चाललंय त्याचं, समाजात सन्मान आहे. खोली भाड्याने देणार म्हणे. तरुण मुलगी आहे, हैं? घरात कसले कसले लोक येतील, कशा कशा नजरा फिरवतील. अगं अम्मा जरा विचार कर, इतकी बदनामी होईल. अगं माझ्या बापाने सगळं आयुष्य घालवलं कर्नालमध्ये आपली इज्जत कमवण्यासाठी, आणि ही 2 मिनिटात बर्बाद करेल. हैं? खोली भाड्याने देणारे म्हणे. पण बुवाजी, बाबाजींना तर बस. गम्मो ठीकच बोलतीये. हे भाडोत्री बिडोत्रीची नाटकं या घरात नाही चालणार. काय कमी आहे या घरामध्ये? अरे पण सुरिंदर, बस आई, आता मला याविषयी या घरात कोणतीच चर्चा करायची नाहीये. हा डान्स कॉम्पिटिशनचा फॉर्म आहे. हा फॉर्म मी भरलाय. तू प्लीज हा तुझ्या कॉलेजमध्ये सबमिट करशील. गरज आहे तुला डिस्पेन्सरीत जायची? यावेळी मला डिस्पेन्सरीची नाही, खोलीची गरज आहे. मी ना ऍक्च्युली बाहेरून आलोय आणि रेंटवर खोली पाहिजे मला.